आमंत्रित करतो की त्यांनी यावं. पहिला चेंडू घेऊन येत आहेत तुषार पाटील आणि सामना करतोय अभिजित कुलकर्णी. दोन्ही तगडे संघ नॉकआउट साठी खेळतायत. पहिला चेंडू पुल केला आणि पहिलाच या ठिकाणी चौकार. अतिशय सुंदर अशी सुरुवात करून संघाला या ठिकाणी संघाचं खातं नॉन स्ट्रायकर साठी या ठिकाणी पंच अभिजित कुलकर्णी. तुषार पाटील एक लेग साइडला आणि एक ऑफ साइडला अशी दुहेरी फलंदाजी आपण पाहतोय. त्या ठिकाणी बॉल क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर पद्धतीचं. त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्यासाठी योगेश पवार सज्ज आणि या 3 धावेसह संघाचा स्कोर 7. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण मात्र या ठिकाणी ब गटातलं जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. त्याच्यामुळे हा जो सामना आहे खरोखरच प्रत्येक खेळाडूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, संघासाठी महत्त्वाचा आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी अमोल कोरे थोडीशी फील्डमध्ये चेंज करून संघाचे नेतृत्व. पुढील चेंडू गुलाबशेठ कोण थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा घेऊन 1 रनासाठी अभिजितनी कॉल केला आणि त्याचबरोबर योगेशही आपले क्रीज सोडून पुढे आला. नक्कीच ही गुलाबशेठची चुकी आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये अशा काही चुका होतील तर संघ मात्र त्याला टॅकल केल्याशिवाय राहणार नाही. संघर्ष हा टायगर संघाला नवीन नाहीये. धावा पळून काढू पण आम्ही धावा मात्र काढणार ही त्यांची जी रणनीती आहे. या ठिकाणी लिंबाजी कायपलवाड धारदार व्यक्तिमत्व क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं करून या ठिकाणी तुषार पाटील यांना एकोणतीस नंबरची जर्सी परिधान केलेला तुषार पाटील हा गुणवंत खेळाडू. थोडेसे बीट झाला बॅट्समन परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय लेग बायची धाव. योगेश पवार हा तडाखेबंद फलंदाज जर क्रीजवर राहिला आणि ही जोडी जर टिकली तर नक्कीच संघाला एक चांगला स्कोर मिळून देण्यात त्यांचं या ठिकाणी योगदान असेल. अत्यंत चुरशीची लढत आपण पाहतोय हॉलिडे क्रिकेट क्लब आणि टायगर. अतिशय सुंदर असा पूल केला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. या ठिकाणी डीजेला मिळते संधी.
प्रत्येक संघ आपली रणनीती आखून मैदानात उतरलाय. कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीने बीट करायचंय आणि फलंदाजी करताना कशा पद्धतीने रन बनवायचे हा सगळा प्लॅन ठरलेला आहे. आणि उत्कृष्ट पद्धतीचा हा षटकार ठोकून येतोय. योगेश पवार नावाचा हा खेळाडू चमकतोय मैदानावरती. पुढील चेंडू तुषार पाटील. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. पंच दंडित करते एके धावेसाठी. धावसंख्या उभारण्यासाठी रणनीती आखावी लागेल. आणि या ठिकाणी गुलाब करतोय दुसऱ्यांदी चूक. गुलाब शेठची ही दुसरी चूक. त्या दुसऱ्या चुकीमुळे 2 धावा अतिरिक्त येत आहेत. आणि हा संघाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला एक प्रकारचा तुम्ही संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देतायत. त्यांनी संधी तुम्हाला क्षेत्ररक्षणाची दिली परंतु त्याच्यावरती टॅकल करायला तुम्ही तुषार पाटील अतिशय दर्जेदार पद्धतीचा गोलंदाज. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. या ठिकाणी पंचदंडित करतायत एके धावेसाठी. योगेश पवार ज्यांनी 6 चेंडूमध्ये 15 धावा या ठिकाणी केल्यात. आणि त्याचबरोबर अभिजित नॉन स्ट्रायकरला जो खेळतोय साथ देतोय. पुढील चेंडू हलकासा टच केलाय. आणि या ठिकाणी जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय तगडा असा हॉलिडेचा सुद्धा हा संघ. हॉलिडे स्टार्स. पुढील चेंडू लिंबाजी कायपलवाड यांनी क्षेत्ररक्षणात 29 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्यात. कुठेतरी चकवलंय या ठिकाणी. योगेश पवारला बीट केलंय.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी कुठेतरी कमबॅक केलंय तुषार पाटील या गोलंदाजानं. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा करून संघाला पुन्हा एकदा मुजाफर शहा चौथं षटक घेऊन येतोय. आणि गुलाब जाधव त्याच्याशी चर्चा करताना ज्या पद्धतीनं संघाची रणनीती ठरवण्याचा जो भाग असतो, गुलाब शेठ जाधव एक वेगळी ओळख जीएसटी डिपार्टमेंटमध्ये असणारा माणूस. जीएसटी डिपार्टमेंट गुलाबला वेगळं करून होऊ शकत नाही असा एक गुणवंत गुलाब शेठ. मुजाफर शहा गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय मुजाफरनी काल जी तडाखेबंद फलंदाजी केली, आता गोलंदाजीच्या मार्कवरती आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे अभिजित कुलकर्णी. मुजाफर शाह अतिशय चांगल्या पद्धतीने टोलवलेला हा फटका. 1 धाव पूर्ण करतोय, परंतु अमोल कोरे सारखा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असल्या कारणानं फक्त 1 धावे समाधान मानावं लागतंय. पुढील चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील केलं जातंय आणि पंच या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल. त्यांनी चर्चा केली आणि कुठलाही साऊंड या ठिकाणी आला नाहीये आणि पंचदंडित करतायत 1 धावीसाठी. वाईट चेंडू वाईट साठी कदाचित अपील असेल. पुढील चेंडू धन्यवाद योगेश दिवेकर. मुजाफर शहा पुढील चेंडूसाठी जोरदार असा फटका, परंतु 1 धावेत त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. तेवढा विश्वास अमोल कोरे सारख्या क्षेत्ररक्षकाकडे असतो. पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने हलकासा टच केलाय. या ठिकाणी योगेश दिवेकर एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळतंय. स्वप्नीलने थोडा बदल केलाय की ग्लव्स. मुजाफर शहाचं बॉलिंगचं स्पीड पाहता त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय. पुढील चेंडू हलका टच करून या ठिकाणी गुलाब शेठ जाधव यांची ही 3री चुकी. ज्या पद्धतीने चुका घडतायत त्या चुकांचं मात्र या ठिकाणी चुकीला माफी नाहीये, कारण हा डू ऑर डाय असा असणारा सामना मैदानावरती रंगतोय. पुढील चेंडू
4 ओव्हरच्या खेळानंतर या ठिकाणी 37 धावा फलकावरती लागल्यात. मोठा स्कोर करण्यासाठी रणनीती आखावी लागेल. चौकार आणि फटकेबाजी करून चेंडूची डील 6 धावांसाठी चौकारांसाठी करून त्या ठिकाणी संघाला कुठेतरी मोठा स्कोर करावा लागेल. त्यावेळेसच हा स्टार संघ योगेश दिवेकर 5वं षटक घेऊन येतोय. योगेश दिवेकर गोलंदाज आणि सामना करतोय अभिजित कुलकर्णी. आणि पहिलाच असा जबरदस्त असा फटका आणि येतोय 6 रनासाठी. पुन्हा एकदा पिकअप. पहिल्याच चेंडूवरती जो जबरदस्त फटका मारलाय त्या फटक्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र हलतं राहतंय. संघाची धावसंख्या झाली 43. कुठंतरी स्कोरला संथ गती. ज्या पद्धतीने हा फटका आलाय हा कॉन्फिडन्स फलंदाजाला गरजेचा असतो. रणनीती करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा योगेश दिवेकर. आणि या ठिकाणी मात्र चेंडू जोपर्यंत कोरेंच्या हातात जात नाही तोपर्यंत 2 धावा संघाला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार पद्धतीचा फलंदाजी या ठिकाणी आपल्या मैदानावरती आपल्याला दिसते. जे उत्कृष्ट समालोचक आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये काम करतायत ते योगेश दिवेकर गोलंदाजी करतायत आणि अभिजित कुलकर्णी असा मारलेला फटका परंतु हवेत. आणि या ठिकाणी तुषार पाटील कुठलीही चूक न करता या ठिकाणी दर्जेदार असा खेळाडूला बाद केलाय. आणि हा जल्लोष पाहता त्या विकेटचे महत्व वेळेचं बंधन आहे. आपल्याला आज सामने उरकायचे बक्षीस वितरण समारंभ. त्याच्यामुळे मी विनंती करेल की थोडंसं स्पीडअप करा. नवीन बॅट्समन राहुल पारदी फलंदाजाच्या स्क्रीज वरती येणारा हा एक हिटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्याच पद्धतीनं संघाला अपेक्षित आहे की हा दर्जेदार पद्धतीचे सिक्सर मारू शकतो. आणि पहिला चेंडू जातोय 6 धावांसाठी जी सुरुवात करून दिलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने टोलवलेला हा फटका. आज मात्र खेळ दाखवतोय. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. जो चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे तो त्याला सन्मान देण्याचं काम या ठिकाणी राहुल करतोय. आणि ही तर प्रतिभावंत खेळाडूंची एक महत्वाचा
कौशल्य असतं की आपण ज्या चेंडूवरती खेळू शकतो तो फटका मारायचा आणि दुसऱ्या चेंडूला सन्मान करायचा, जो चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा असेल, आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा. ही खासियत चांगल्या प्लेअरची असते, तीच आपल्याला मैदानावरती दिसते. पुन्हा एकदा या ठिकाणी एका धावेत या ठिकाणी समाधान मानावं लागेल आणि योगेश पवार आणि राहुल पारधी संघाचा स्कोर या ठिकाणी 5 ओव्हरमध्ये 52 धावसंख्या त्यांना यश आलंय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती मुजाफर शाह. मुजाफर शाह आणि राहुल पारधी सामना करतोय. हे 6वं षटक प्रगतीपथावर आहे. संघासाठी प्रत्येकाची मेहनत आपण पाहतोय. स्वप्नील राऊतचा संघ असेल, नॉन स्ट्रायकरला असणारा योगेश पवार. आता मात्र त्याला संधी मिळते. आता काहीतरी करण्याची धडपड त्याची असेल नक्कीच. पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका मारलाय. फटका षटकारात रूपांतरित होतोय आणि 6 धावांची आणखी वाढ होऊन संघाची धावसंख्या वाढते आणि मी देतो डीजेला संधी. ज्या पद्धतीनं हा षटकार खेचलाय, कुठंतरी गोलंदाजावरती दबाव क्रिएट करण्याचा हा प्रयत्न. मुजाफर शाह सारख्या गोलंदाजाला षटकार मारणं हे मेहनतीचं काम आहे, कौशल्याचं काम आहे. दुसरा प्रयत्न आणि या ठिकाणी पंचदंडित करतायत. दबाव अतिशय गोलंदाजीवरती तो दबाव क्रिएट होतोय आणि त्याच पद्धतीने गोलंदाज सुद्धा पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. पुढील चेंडू पुढील चेंडू मुजाफर शाह यांचा. पंच पुन्हा दंडित करतायत. कुठेतरी प्रेशर क्रिएट होतोय गोलंदाजावरती. प्रतिभावंत आणि गुणवंत गोलंदाजावरती ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रेशर येतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की कुठेतरी चूक होते आपली, की आपण आणि फलंदाजाचं ज्या पद्धतीनं फलंदाजी करतायत. पुढील चेंडू या ठिकाणी त्या ठिकाणी अमोल कोरे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चूक होते. संघाकडून कुठेतरी चुकतंय आणि याचा फटका मात्र संघाला बसेल. कॅच विन द मॅच असं उगाच म्हटलं जात नाही, कारण तडाख्याबंद फलंदाजाचा कॅच सोडणं हे महागात पडू शकतं. धावसंख्या 64. एक गडी तंबूत परतलाय. 64. पुढील चेंडू एका धावेत या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी 6व्या षटकातला मुजाफर शाह आणि सामना करतोय पुन्हा एकदा योगेश पवार. निर्धाव असा चेंडू
आणि या ठिकाणी मी ज्यांची आतुरता आहे असे समालोचक, कारण बऱ्याच वेळ झालं मी ज्या पद्धतीचे शब्द बाहेर पडत आहेत कधी सुचत नाही काय बोलावं ते, आणि युवराज माळी सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपली पुढील धुरा या टुर्नामेंटची आपण सांभाळावी. धन्यवाद योगेश खराडे सर. पासष्ट धावा 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चला मॅचला आपण स्पीडअप करूया. दोन्ही टीम आपल्याला विनंती असणार आहे. सामना आपल्यासाठी महत्वाचा आहे आम्ही जाणतो, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो मात्र सेमीफायनल मध्ये जाणार आहे. पहिलाच बॉल फिरवलाय, ऑफ साइडला क्लिअर करतोय. लिंबाजी यांचं स्वागत केलंय भव्य असं. बॉल चाललाय तो सीमा पार. राहुल पारधी बॅट मधनं ठोकतोय तो षटकार. चला टीम मीटिंग नकोय आता. शेवटचं षटक फक्त या ठिकाणी बाकी आहे. आमचे देशमुख सर काहीतरी कानमंत्र घेऊन आलेत मैदानात. बघूया आता तो कानमंत्र किती फायद्याचा ठरतोय. गजानन अटपलवाड आलेत डेथ ओव्हर मध्ये आणि राजेंद्र नवीन फलंदाज. मात्र स्ट्राईकला आपण पाहतो योगेश पवार यांना डेथ ओव्हर आहे.
गजानन आटपळवाड डेथ ओव्हरमध्ये 74 धावा 2 विकेट. कमी गतीचा बॉल, समोर फटका खेचण्याचा प्रयत्न, फिल्ड डाऊन दी बॉल आणि कॅच टीपला जातोय. मोठी विकेट योगेश पवार यांची प्राप्त केली जाते. गजानन आटपळवाड यांना मिळाली ही सफलता. योगेश सर झेल कोणी टिपलाय? दिवेकर सर, अमोल कोरे. येस, अमोल कोरे यांनी मात्र झेल टिपला. आपण पाहिलं तर लॉंग ऑफला अविनाश पुरी मैदानाच्या आतमध्ये आलेत. नवीन फलंदाज सध्या स्ट्राईक वर आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आता. 74 धावा 3 विकेट्स. जीएसटी टायगर्स डू ऑर डाय मॅच खेळतात दोन्ही संघ. हो, चांगला चेंडू, ब्लॉक कॉलचा सन्मान दिला अविनाश पुरी यांनी. 1 रन वेगाने पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, इथे खराब कॉलिंग आणि कलेक्शन देखील खराब. स्वप्नील राऊत एक चांगले यष्टीरक्षक आहेत. बॉल पकडणं गरजेचं होतं, मात्र 2 धावा इथे पूर्ण होत असताना धावफलक 76 च्या घरात. नक्कीच 85च्या पुढे जरी जायला हवा ऍटलिस्ट, कारण 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 10-12 धावा आल्या, नक्कीच महत्वाचं असणार आहे. हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाणी शार्कर कमी गतीने टाकलाय. गजानन आटपळवाड इम्प्रेस करतात. डेथ ओव्हर मध्ये कमालीचा स्पेल हाताळत असताना महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे, सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन आडव्या बॅटने हवे ते बॉल, मुझफ्फर शाह यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल फरार होतोय. 1 बाउन्स, चौकार. धावफलकावर एक फायटिंग टोटल उभारली गेली आहे जीएसटी टायगर्स कडून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पूर्वार्धातील. जीएसटी टायगर 11 आणि हॉलिडे स्ट्रायकर्स कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॉल हातात निसटलाय कीपरच्या, त्यामुळे इथे रन पूर्ण होत असताना आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे मात्र बाद होत आहेत ते अविनाश पुरी. 1 रन आपण पाहतोय नक्कीच मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकत असताना अशोक भाईगुडे नवीन फलंदाज, मात्र ते नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला राजेंद्र. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी ऑफ व्हेरी फर्स्ट इनिंग. किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल जीएसटी टायगर? पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, बॉल हातात निसटला होता कीपर यांच्या. 22 ना अंपर. आमचे जयेंद्र सर आहेत पंचाच्या भूमिकेत आज, आणि त्याच्या समोर आहेत शिगवण सर, आमचे जीवन गावण सर. 82 धावा लागल्या धावफलकावर आणि 83 धावांचं लक्ष असणार आहे ते हॉलिडे स्टार्स या टीम समोर. जर हा सामना जिंकायचा आहे आणि मात्र प्रवेश मिळवायचा आहे तो सेमीफायनल मध्ये. 83 रन्स 48 बॉल्स मध्ये.
डू ऑर डाय मॅच सध्या आपण पाहतोय. चला सलामीची जोडी स्ट्रायकर्स आपल्याला पाठवून द्यायचे. लक्ष आहे या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 83 धावांचं 83 रनचं टार्गेट आहे ते हॉलिडे स्टार्स या टीम समोर. एक स्पॉट आपण पाहिलं तर ब गटातील इथे बाकी आणि त्यासाठी सध्या आपण पाहतो ही धुमत चक्री मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवून द्यायची आहे. बघा दोन्ही संघातील खास करून हॉलिडे संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. मगाशी योगेश खराडे सर होते, त्यांना सर्वांची नावं माहिती आहेत ऑलमोस्ट, मात्र आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण एक खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. चला सलामीची जोडी योगेश देवेकर सर. चला आपण थोडी घाई करूया, स्वप्नील राऊतजी घाई करूया. चला उत्तरार्धाकडे आपण जातोय. 48 चेंडू आणि जिंकण्यासाठी 83 धावांचं आव्हान आहे हॉलिडे स्टार्स या टीम समोर. त्यांचे स्टार्स चमकतील का की जीएसटी टायगरचे टायगर दहाडतील मैदानाच्या आत आता उत्तरार्धामध्ये. कारण सुपर फोर मध्ये जाणारा एक संघ इथून आपल्याला मिळणार आहे, प्राप्त होणार आहे, आणि एक संघ मात्र स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे. करा अथवा मरा, डू ऑर डाय. काय करायचं तर याच मॅच मध्ये. असा हा महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. सुरुवातीला गोलंदाजी चांगली राहिली. जेएसटी टायगर म्हटलं की 95-100 धावा सहज बनवणारा करत हा संघ मात्र सध्या 82 वर थांबला आणि 83चं आव्हान. तुषार स्ट्राईकला, त्याच्या समेत योगेश दिवेकर ही सलामीची जोडी. आणि बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे दीपक कुंभार. 48 चेंडू आणि 83 धावांचं टार्गेट. पहिला बॉल उत्तरार्धातील. पहिलाच बॉल सफल झालेत. काय सुरुवात केली आहे तुषार पाटील यांनी. बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्या बॉलवर आलाय षटकार. कसं क्रिकेट खेळणार हॉलिडे स्टार्स मात्र क्वालिफाय होण्यासाठी. मात्र दीपक कुंभार पुनरागमन करतील का पुढच्या बॉलवर. करावं लागेल त्यांना. हो सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने प्लेस केलंय. दिशा आपण पाहतो दिली होती ऑन साइडला, रन मिळत नाहीये. दीपक पवार कुंभार आपण पाहिलं तर डीके डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत आणि राऊंड द विकेट मारा करतात. ते उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला पूल. पॉवरफुल फटका सरळ आमच्या व्यासपीठावर सलामी देत असताना तुषार पाटीलच्या बॅटमधनं दुसरा षटकार येतोय.
स्काऊ कॉर्नर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण योगेश दिवेकर यांच्यासाठी सेट केलंय. पॉइंटमध्ये खेळाडू कव्हरला फ्लाय स्लिप, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट आणि एक आपण पाहतोय मिड ऑफला खेळाडू तैनात आहे. चला घाई करा टायगर्स. 2 चेंडू पहिल्या षटकातील इथे शिल्लक आहेत. चव्वेचाळीस बॉल आणि आता इथून 70 रनची गरज आहे हॉलिडे स्टार्सला. रंगतदार सामना होईल अशी अपेक्षा करूया आपण. हो 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 एज लागली होती आणि कीपर बॉल अडवत नाहीयेत. बॉल पाठीमागे गेला, त्यांना चकवून एक सिंगल मिळते. या बॉलवर धावफलक 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचतंय. शेवटचा बॉल शिल्लक. 14 धावा धावफलकावर. हो सन्मान दिलाय. सिंगलचा प्रयत्न. हो एक क्विक रन आपण पाहतो. एक रिस्की रन पूर्ण केले. तुषार यांना स्ट्राईक हवी होती, त्यासाठी सिंगल मिळाली आहे. धावफलकावर धावा बिनबाद लागतायत ते 15 धावा. आता 42 बॉल आणि 68 रनची गरज असणार आहे या मॅच मध्ये. एका बाजूला हॉलिडे स्टार, दुसऱ्या बाजूला जीएसटी टायगर. दुसऱ्या प्लेससाठी सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी सध्या हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना घड्याळामध्ये आपण पाहतोय बरोबर 10:14 होत आहेत. हो 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 पहिला चेंडू योगेश पवार यांची मात्र पॉवर दर्शवणारा. थोडासा आतमध्ये आला होता, शरीराने चेंडूला अडवलं. तुषार यांनी चांगली सुरुवात निर्धाव चेंडूने करत असताना 41 बॉल 68 रनची गरज. पहिलाही सामना चित्तथरारक झाला होता. आबासाहेब यांच्या बॅटमधनं तो विजय चौकार युनायटेड 11 विचुंबे संघाला पहिला विजय प्राप्त करून दिला आणि हाही सामना तसाच पद्धतीने रंगला जाईल, कारण महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. यावेळेस बघा ऑन साइडला खुल्या क्षेत्रामध्ये हॉलिडेच्या सरळ डगआउट मध्ये एका टप्प्याने बॉल चाललाय, चौकार येतोय. बॉलवर 2 चौकार. काही खेळाडू एकाच करता कार्यालयामध्ये आहेत, एकमेकांचे चांगले मित्र आहेत, सोबत वर्षभर काम करतात. मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळतात. कोणी मागे हटायला तयार नाही. तुषार पाटील 2 बॉल 2 चौकार खेचलेत. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा कमी गतीने टाकला होता. अभिजित कुलकर्णी आपण पाहतोय बॉलवर येतात. एक सिंगल त्या दरम्यान मिळते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. आदित्य 2 चौकार मारले, तिसरीसाठी घाई नाही केली, सिंगल काढली. स्ट्राईक रोटेशन हे मस्ट आहे, कारण 8 ओव्हरचा सामना आहे. थोडासा वेळ तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक बॉलवर काही चौकार षटकार मारण्याची गरज नाहीये. सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं पाहिजे. धावफलक 24 आणि योगेश दिवाकर कुठे मागे राहतील. एका बाजूने तुषार पाटील, दुसऱ्या बाजूने योगेश दिवाकर. सुरू आहे ठोकम ठोक. डीजे हर्ष तू क्यों रुका है, तू भी ठोक. पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला गेला. डीजे हर्ष करावं लागेल कमबॅक योगेश पवार यांना शेवटच्या बॉलवर. हो केले कमबॅक. खुल्या टप्प्याचा इनफिल्ड क्लिअर करतोय.
क्षेत्ररक्षकाकडनं प्रयत्न नाही झाला, थोडं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एक कधी निदान हात तरी मध्ये घालायला हवा होता. अडला असता तर काय झालं असतं, रन वाचले असत्या. मात्र आलाय तो चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावर आहेत. आता 36 बॉल आणि 49 रनची गरज. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन क्लिअर करतोय हा चेंडू. तुषार पाटील यांच्या बॅट मधनं या ओव्हर मधील पहिला षटकार येतोय. चाळीस धावा. 35 मध्ये आता 43 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि इथे फलंदाज बाद आहे. बॉल बॅट हवेमध्ये होती, आपण पाहिलं. यस, काय विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. यस, फलंदाज बाद आहे. सर्वांनी शांत राहा. शनिवारी शांत राहा. अंपायर आले तिकडे, अंपायर आलेत. यस, तिसरे पंच आहेत. तिसरे पंच बघतायत. आउट आहे. तिसरे पंच आहेत. बाकीच्यांनी येण्याची आवश्यकता नाही. आपले तिसरे ऑफिशियल पंच आहेत. बघा, परत एकदा विनंती करतोय सर्वांना. वाईड आहे. प्लेयरला कुठलाही रिव्ह्यू नाहीये. तुम्ही पंचांना प्रेशराईज करायचं नाही की रिव्ह्यू घ्या म्हणून. सक्त सूचना आहे त्या. आणि सर्वांनी पण स्टेजवर यायचं नाहीये. प्रोफेशनल स्पर्धा आपण खेळतोय. प्रोफेशनलिझम आपण थोडा पाळूया. वाईड आलाय. स्कोअर आपण अपडेट करतोय. स्कोअर 41.
चांगला चेंडू. हॉलिडे क्रिकेट क्लब आपल्यासाठी आयोजकांच्या वतीने एक विनंती आली आहे की डगआउटमध्ये आपण बसा, त्या भगव्या पडद्याच्या मागे आपण बसायचं. सर्वांना विनंती आहे, टायगरला देखील विनंती आहे. सर्व आपण आयोजकांना या ठिकाणी साथ देऊया. चला, डॉट येतो चेंडू. मुझफ्फर शाह अजून एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आत आहे. हो, हलक्या हाताने फक्त प्लेस केलंय, बॉल पकडता आला नाही अभिजित यांना. बॉल आता निसटलाय, एक सिंगल मिळते. धावफलक 42च्या घरात जाऊन पोहोचले. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. निम्म लक्ष पार झालंय, निम्म लक्ष पार करायचं. आता 42 झाल्यात, अजून 41 करायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते 33 चेंडू, 41 रनची गरज. मात्र अविनाश पुरी यांचं कौतुक करावं लागेल, त्यांनी यष्टीचित केलं. तुषार यांना महत्वाची विकेट एक प्राप्त करून दिली आपल्या संघाला. हो, यावेळेस बघा स्विंग आणि मिस. फलंदाजाला बेट केलं, कीपरलाही बेट केलंय आणि डॉट बॉल. 42 धावा धावफलकावर स्थिर. 2 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. योगेश दिवेकर 4 बॉल 11 वर खेळत आहेत. मुझफ्फर शाह 2 बॉल 1 वर खेळत आहेत. हो, चांगला चेंडू आपण पाहते. थोडं तर बॅक ऑफ द हँड आतोय. सध्या महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अशोक भाईगुडे सध्या बॉलिंग मार्कवर आलेत. 30 बॉल 40 रनची इथून गरज आहे. योगेश दिवेकर, मुझफ्फर शाह ही जोडी मैदानामध्ये आहे. सामना अगदी क्लोज होईल, क्लोज एन्काउंटर होईल अशी आपण आशा करूया. कारण सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाणार, कोणता संघ बाजी मारणार. अशोक भाईगुडे पहिला बॉल घेऊन 4थ्या षटकातील पहिलाच बॉल एव्हीएनचा पाठवलाय, तो सीमारेषेच्या पलीकडे. सीमा पार योगेश दिवेकर यांच्या बॅटमधून आलाय तो षटकार. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. झेल शॉट एक्स्ट्रा कव्हर वरनं एक्स्ट्रा कव्हरला धावत गेले. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपलाय आणि काहीसं कमबॅक आपल्या ज्येष्ठ टायगरला. आणि जेव्हा जेव्हा अशोक भाईगुडे येतात विकेट त्यांना मिळतेच, हेच पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज स्वप्नील राऊत मैदानाच्या आतमध्ये. 28 बॉल आणि 34 रनची गरज. डीजे हर्ष, डीजे नितेश, केपी साऊंड, नांदगाव, खूप सुंदर गीत आपण ऐकतोय त्यांच्या माध्यमातून. 28 मध्ये 34. हो, हलकीशी अपील, मात्र माहिती आहे की डॉट येतो चेंडू. 27 बॉल 34. टायगर की दुसऱ्या बाजूला स्टार्स. कमी गतीचा बॉल ड्राईव्ह केलाय चांगल्या पद्धतीने. इनफिल्ड मध्ये नाहीये कोणता खेळाडू. डीपना जोपर्यंत क्षेत्ररक्षक पुढे येतील, पकडतील, फेकतील, तोपर्यंत एक सिंगल स्वप्नील राऊतला मिळते, त्यांचं खातं उघडतंय. दोन्ही खेळाडू मुझफ्फर शाह, स्वप्नील राऊत 2-2 चेंडू खेळलेत. 1-1 धावेवर ते खेळतात. 50 धावा धावफलकावर झाल्यात. 26 बॉल आणि आता 33 रनची गरज आहे. 26 चेंडू 33 धावा. वन्स अगेन सुपर बॉलिंग अशोक भाईगुडे. ए बी आपल्याला पाहायला मिळतात, इम्प्रेस करतायत. फक्त आपण पाहिलं तर 7 धावा त्यांनी दिल्यात 5 चेंडूंमध्ये आणि 1 विकेट महत्वाची त्यांनी प्राप्त केली आहे. फलंदाज बाद आहेत. पंचांनी सांगितलंय पुढे होते पॉपिंग क्रीज पासून. सोडावं लागेल मुझफ्फर शाह यांना मैदान.
आणि करतायत कमबॅक या मॅच मध्ये जीएसटी टायगर्स. नवीन फलंदाज लिंबाची, हार्ड हिटर, द जायंट हिटर मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे षटकार मारण्याची मात्र धमक ज्यांच्यामध्ये आहे असे लिंबाची मैदानाच्या आत येतात. 24 बॉल आणि आता इथून 33 रनची गरज आहे. अशोक भायगुडे यांचं एक टर्निंग पॉइंट असलेलं एक षटक आपल्याला पाहायला मिळालं. मॅचला मात्र कलाटणी देत असताना हे षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच ऑन करा प्लीज. पन्नास झाल्यात, अजूनही आपण पाहतोय 33 बनवायच्या. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक. योगेश पवार पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर आलेत. चला घाई करा, सामन्याला थोडी पंच सांगतायत. अविनाश सर आपल्याला देखील पंच सूचित करतायत. योगेश पवार पहिला बॉल स्वप्नील राऊत यांच्यासाठी. 33 रनची गरज. 24 बॉलचा खेळ शिल्लक. हो पहिला बॉल आपण पाहतोय चाललाय तो थर्ड मॅन मध्ये. लेग बाईसचा इशारा पंच कळवतायत. बॉडीला बरोच झाला चेंडू. 51 धावा धाव फलकावर. 23 बॉल आणि आता 32 रनची गरज. लिंबाची कैपलवाड सध्या स्ट्राईकवर आलेत. त्यांच्या समोर योगेश पवार यांची काय रणनीती असणार आहे, कुठल्या टप्प्यावर ते चेंडू टाकणार आहेत, काय त्यांची प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन केलं जाणार का. 23 बॉल मध्ये 32 रनची गरज. हो खुला टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईनचा बॉल हाताळलाय. लिंबाची काही पलवाड आपण पाहतोय. खरं तर आपल्या जीएसटी क्रिकेट विभागातील खरं तर एक केरन पोलार्ड आपण म्हणू शकतो त्यांना. तशीच त्यांची देहबोली, तसेच त्यांची फटकेबाजी आणि अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी सर्व काही करतात. 22 मध्ये 32. हो यावेळेस बघा आतमध्ये येणारा चेंडू होता. अगोदरच मानस व्यक्त केला होता लिंबाजी याने की ऑन साईडला मला खेळायचंय. मात्र अतिशय उत्तम चेंडू हाताळला योगेश पवार यांनी. 2 बॉल आपण पाहतोय खरं तर सलग डॉट आलेत लिंबाजी यांच्या विरुद्ध. 21 बॉल आणि आता 32 रनची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 21 चेंडू 32 धावा. सेमीफायनल मध्ये कोणाची लागणार वर्णी, कोण मारणार बाजी, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली धुमत चक्री. योगेश पवार विपक्ष लिंबाजी. आणि क्लीन बोल्ड, महत्वाची विकेट, मधली दांडी गोल. रनची गरज. हो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा बीट केलाय. डॉट बॉल येत असताना
19 बॉल 32 रन. जशी विकेट गेली आता दबाव वाढलाय. स्वप्नील राऊत, निखिल वानखेडे या दोघांवर आता दारोमदार आहे या सामन्याची असं दिसतंय, कारण मिडल ऑर्डरवर आता ही जबाबदारी आली आहे. योगेश पवार यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त एक आली आहे, तीही लेग बायची, आणि मेन विकेट लिंबाजी यांची प्राप्त केली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, सिंगल मिळते. या बॉलवर स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय तो निखिल वानखेडे. आता 18 बॉल आणि 31 रनची गरज. आता अशोक भायगुडेंवर जबाबदारी पुन्हा दिली जाणार की मात्र नवीन गोलंदाज कुठला दिला जाणार. चला, पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये केली जाते, मात्र थोडं क्विक करा, जास्त वेळ घेऊ नका, लवकर जा आणि पटकन या. वेळेचं बंधन आहे, पंच आपल्याला सूचित करतायत. आता खेळाडूंचं स्वास्थ्य तितकं महत्वाचं आहे. 18 बॉल 31. महत्वाचा सामना सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणी मागे हटायला तयार नाही. सुरुवात अगदी दमदार केली होती योगेश दिवेकर, तुषार पाटील. असं वाटलं की आता 6 किंवा 7 षटकामध्ये सामन्याचा निकाल येईल, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं ते जीएसटी टायगर्सने. आणि पुन्हा एकदा आता स्वप्नील राऊत आणि निखिल यांच्यावर जबाबदारी हॉलिडे स्टार्सच्या या विजयाची असणार आहे. आणि पुन्हा एकदा अशोक भाईगुडे बॉलिंग मार्कवर. 18 बॉल 31 रन. फिरवतील का सामना अशोक भाईगुडे या ओव्हरमध्ये. पहिला बॉल स्लोवर वन, कव्हरच्या दिशेने जजमेंट चुकलंय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न तो देखील पूर्ण होतोय. थोडासा हाफ चान्स होता आपण म्हणू शकतो क्षेत्ररक्षकाला, त्याने चेंडू अडवण्यावर भर दिला. 2 धावा मिळतात. 17 बॉल 29 रनची आता इथून गरज. निखिल वानखेडे ऑन स्ट्राईक. अशोक बायगुडे नेक्स्ट बॉल. हो, चांगला चेंडू आपण पाहतो. राऊंड द विकेट मारा करतायत, चेंडूला थोडंसं बाहेर वळवतात, कटरचा वापर करतायत, स्विंगचा वापर करतायत. अगदी 5 ते 6 पावलाचा हलकासा रनअप आहे अशोकजी बायगुडे यांचा, आणि चेंडूला मात्र टर्न करण्याची क्षमता प्रचंड आहे. आता 16 बॉल 29. दडपण वाढत चाललंय आता गोलंदाजांवर. 16 चेंडू 29 धावा. हो, यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू चाललाय. 1 बाउन्स बॉल पकडेपर्यंत मात्र इथे एकच धाव मिळते. आता 15-28. 15 चेंडू 28 धाबा असं समीकरण. 55 झाल्यात. 83चं लक्ष होतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अशोक बायगुडे बदलत असताना शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. गल्ली फ्लायस ती पॉइंट आहे, डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न होता, अंगलट आला. आपण पाहतो डॉट येतो चेंडू. सरळ बॅटने धावा येत नाही, उलट्या बॅटने धावा करण्याचा प्रयत्न स्वप्नील राऊत करतात, कारण त्याने पाहिलं पॉइंट, थर्ड मॅन, फ्लाय स्टीप सगळं 30 यार्डच्या आतमध्ये. इनफिल्ड त्यांना क्लिअर करायची होती, मात्र तो कनेक्ट नाही करता आला चेंडू. डॉट चेंडू आलाय. आता 14 बॉल आणि 28 रनची गरज या मॅच मध्ये आहे. खोला टाकलेला चेंडू खोदून काढलाय. ओव्हर द बॉलर हेड समोर व्ही शेप मध्ये. हो, एकच धाव मिळत असताना इथे 13 बॉल आणि आता 27 रनची गरज. नक्कीच योगेश दिवेकर सरांचं आगमन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये झालंय. त्यांचा संघ फलंदाजी करतोय, त्यांना मोटिवेट करण्यासाठी ते नक्कीच या ठिकाणी आलेत. 12-25 तर होऊ शकतात, मात्र जीएसटी टायगर संघ काही कमी नाहीये, कारण ज्या पद्धतीने त्यांनी मॅचला टर्न केलंय
आपली विकेट असेल किंवा मुझफ्फर शाह यांची विकेट असेल, तुषार यांची विकेट असेल, महत्वाच्या क्षणी मोक्याच्या विकेट त्यांनी प्राप्त केल्या. त्यामुळे आता त्यांचाही या सामन्यामध्ये शिरकाव झालाय असं दिसतंय. सामना अजूनही बॅलन्स आहे, 12-25 होऊ शकतात आणि डिफेंडही केल्या जाऊ शकतात. मात्र दोन्ही संघांना विनंती आहे, वेळेचं भान ठेवा, जास्त वेळ आपण खर्च करू नका. महत्वाचा सामना आम्ही जाणतो, मात्र वेळेचं आपल्याला बंधन आहे. आता गोलंदाज कोणता वापरला जाणार हेही महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये किती रन येतात ना, तिथून मात्र शेवटच्या 6 बॉलचं प्रेशर कोणावर राहणार, फलंदाजांवर की गोलंदाजांवर, हे स्पष्ट होईल. नाही, आता सामन्याचा आपण विचार केला सर, 24 रन 10 बॉलमध्ये पाहिजे, म्हणजे या 4 बॉलवर इथून कमीत कमी 2 मोठे फटके पाहिजेत, तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर थोडं कमी राहील. आणि आता इथे चांगली गोलंदाजी नितीन आतापर्यंत करतात, चांगला वेग, चांगला टप्पा आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिली आहे. यावेळेस पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 चेंडूवर सर निखिल याने स्टेप आउट केलाय, मात्र चेंडू काही कनेक्ट झाला नाहीये. चांगलं षटक आपण पाहतोय योगेश सर नितीन यांचं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या, 2 डॉट चेंडू टाकले, त्यांनी प्रेशर बिल्डअप केले. दबाव आता आपण पाहिलं तर हॉलिडे स्टार्सवर अतिरिक्त निर्माण केलाय. मुख्याच्या क्षणी काढलेलं विकेट, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी त्यांच्या खरं तर फायद्याचं ठरलंय असं दिसतंय. आता 2 चेंडूवर काय रणनीती असेल, स्वप्नील राऊत हार्ड हिटर खरं तर सध्या फलंदाज आहे, ज्या पद्धतीने आपण त्यांचं वर्णन केलं, मात्र तो हार्ड हिटर फलंदाजीचा नमुना ते प्रात्यक्षिक आता मैदानाच्या दाखवावं लागेल, कारण संघाला सध्या तशा खेळीची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. 8 चेंडू 23 धावा. पुढचा चेंडू खोलात टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय, निखिल यांना परत पाठवलंय स्वप्नील, कारण आता विकेट गमावणं इथे परवडणार नाहीये. 7 मध्ये 22.
चांगलं षटक हाताळलं आपण पाहिलं तर योगेश सर नितीन यांनी कमालीचं षटक हाताळलं. 6-22 6 चेंडू आणि आता इथून 22 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चला पाणी लागत असेल तरच न्या, नाही तर नेऊ नका प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ नकोय आपल्याला. सामना महत्वाचा आहे आम्ही जाणतो, मात्र वेळ देखील आपल्याला तितकाच महत्वाचा आहे. आता निर्णायक षटक कोण टाकणार, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार, कोणता तो गोलंदाज असणार जो सीएसटी टायगरच्या विजयाचा शिल्पकार ठरणार. आणि इथे स्वप्नील राऊत ज्याने सिंगल नाकारली, स्वतःवर जास्त विश्वास दर्शवलाय, आत्मविश्वासावर भर दिलाय, तो आता हा सामना जिंकून देणार का आणि सेमीफायनलचं तिकीट पक्क करणार का. मॅचला स्पीडअप करा प्लीज. 6 बॉल 22 रन. अमोल कोरे आलेत नॉन स्ट्राईकला. पहिलाच बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत अशोक बायगुडे, चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अमोल कोरे, स्वप्नील राऊत. आता 5 बॉल 20 रनची गरज. सामन्याची इंटेन्सिटी वाढली आहे सर, सामन्याची रोमांचकता वाढली. नाही सर, हा चेंडू का सोडला असेल स्वप्नील राऊत, थोडा डबल माइंड झाला तो असं दिसतंय. चेंडू सोडू की खेळू, नंतर त्याने सोडून दिलं असं वाटलं त्याला, वाईड असेल मात्र डॉट आलाय. चांगला चेंडू डीके यांचा दीपक कुंभार. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली आहे, गॅप मध्ये बॉल चाललाय, सीमा रेषा पलीकडे आलाय चौकार. काय करायचं ते स्वप्नील राऊतलाच करायचं आणि एका बाजूला दीपक कुंभार यांना करायचंय. 3 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 16 रनची गरज. म्हणजे या बॉलवर कंपल्सरी चौकार किंवा षटकारच हवाय सर, तर आणि तरच सामना जिवंत राहील. हा चेंडू डॉट आला किंवा 1-2 धावेचा आला तर टायगर संघ इथे दहाडेल मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. दीपक कुंभार विपक्ष स्वप्नील राऊत असं बॅटल. 3 चेंडू 16ची गरज. ऑन साइडला आणि इथे बघूया आपण काय घडतंय. आणि बॉल चाललाय तो सीमा पार. गेम इज स्टील ऑन. कुठेही जाऊ नका मित्रांनो. मिसफील्ड झाली आहे, त्याचा फायदा उचललाय. 4 धावा मिळत आहेत. आता 2 बॉल आणि 12 रनची गरज. कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 1 बॉल 6ची गरज.
जबरदस्त जबरदस्त. मात्र दीपक कुंभार एक चेंडू उत्तम टाकायचा आहे त्याला आणि हाही सामना शेवटच्या बॉलवर आलाय. आजचा दिवस प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत येताना दिसतोय. दीपक कुंभार की स्वप्नील राऊत एक चेंडू 6 आणि इथे वाईड आहे. ओहो जीएसटी घाई करू नका घाई करू नका. वाईट बॉल आहे पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. नो आर्ग्युमेंट्स. वाईड आहे. एक बॉल 5 ची गरज आहे. थोडं पेशन्स ठेवा टायगर्स. जीएसटी टायगर की हॉलिडे स्टार्स. एक बॉल आणि आता 5 रनची गरज आहे आणि षटकार पाहिजे. चौकार मारताना चालला नाही. कंपल्सरी चेस आहे हा स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा स्वप्नील राऊत दीपक कुंभार. एक बॉल 5. हो चांगला चेंडू फुलर लेनचा होता. बॉल चालला ऑन साइडला आणि सामना जिंकलाय तो जीएसटी टायगर्सने. मात्र हॉलिडे स्टार्सने देखील खूप चांगली फाईट दिली. स्वप्नील राऊतचं देखील कौतुक आहे.